ऑपरेशन लोटस जे आहे ते आता समोर आलेलं आहे. महाराष्ट्रात होईल अशी चर्चा होती, परंतु पंजाबमध्ये घडलेलं पाहायला मिळतंय. आपचे खासदार 7 जे आहेत ते आता एनडीए सोबत आलेले पाहायला मिळतात. मला वाटतं ज्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब देशाला विकासाकडे नेत आहेत आणि असणाऱ्या पक्षाच्या नेतृत्वावर आज विश्वास राहिलेला नाही आणि त्याच्यामुळे जर विकास करायचा असेल तर त्या ठिकाणी सरकार सोबत राहून पंतप्रधान मोदी साहेबांचे हात बळकट केले पाहिजेत, हा विचार त्या ठिकाणी रुजताना दिसतोय. आणि त्याच भावनेतनं मला वाटतं आपच्या लोकांनी जनतेसाठी लोकांसाठी अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. त्यांचं नेतृत्व न्याय देऊ शकत नाही यावर मला वाटतं शिक्कामोर्तब झालेलं आहे. भाऊ, आता महाराष्ट्राची वारी जी आहे ते असणार आहे असं एक चर्चा सुरू झालेली आहे, कारण उद्धव ठाकरे यांचे खासदार सुद्धा शिंदेच्या संपर्कात आहेत असंही बोललं जात होतं, किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काही खासदार ते सुद्धा भाजपच्या संपर्कात आहेत असंही बोललं जात होतं. एक लक्षात ठेवा, मी जे बोललो की विकासाची भूक आज लोकप्रतिनिधींना आहे. महाराष्ट्रात पण देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली विकास होताना दिसतोय. विरोधी पक्ष सपशेल त्या ठिकाणी अपयशी ठरतोय. केंद्रात मोदी साहेब आहेत. मग जर मतदारसंघात किंवा जनतेला न्याय द्यायचा असेल तर त्या ठिकाणी लोक अशा प्रकारचा निर्णय घेऊ शकतात आणि त्याच्यामुळं आज केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेब, राज्यात देवेंद्रजी याच्याने निश्चितच त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी प्रभावित आहेत आणि त्याचा चांगला परिणाम निश्चित होऊ शकतो. 1 मे पासून मराठी सक्ती जी आहे ती रिक्षा आणि टॅक्सी चालकांना करण्यात आलेली आहे, त्याबद्दल काय म्हणाल? नाही, मला वाटतं जोर जबरदस्ती करणं योग्य नाही, परंतु मराठी भाषा ही इथे आलीच पाहिजे. प्रत्येक राज्याची भाषा त्या ठिकाणी व्यवहारात वापरात असलीच पाहिजे आणि मराठीच्या बाजूने आम्ही भारतीय जनता पार्टीसुद्धा आहे. पण मराठीच्या नावाखाली त्या ठिकाणी आपण मारजोड धाकटदपट त्या ठिकाणी योग्य राहणार नाही. मराठी वृद्धिंगत करण्यासाठी आपण इतर भाषिकांना पण मराठीच्या प्रवाहात नियोजनबद्ध पद्धतीने आणलं पाहिजे. संजय निरुपम आता बोरवलीकडे गेले होते, रिक्षा चालकांना भेटत होते, तेव्हा मनसेने त्यांच्या गाडीची तोडफोड केलेली आहे, त्यांच्या गाडीवरती दगडफेक केलेली पाहायला मिळते. हे कितपत योग्य आहे? नाही, मला वाटतं मी तेच बोललो ना, हे फक्त 2 दिवस बातमीत राहण्यासाठी, चॅनलवर दिसण्यासाठी अशा गोष्टी करून उपयोग होत नाही. मराठी माणसासाठी मनापासून करावं लागतं. मराठी भाषेसाठी मनापासून करावं लागतं. मराठी भाषेसाठी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार प्रामाणिक काम करतं आहे. मराठी माणूस मुंबईत राहिला पाहिजे, त्याचे हात बळकट झाले यासाठी आम्ही काम करतो आहे आणि त्याच्यामुळे 2 गाड्या फोडल्या म्हणजे मराठीचं भलं असेल तर मला वाटतं त्यांचा काहीतरी गैरसमज आहे. मराठीच्या संदर्भात सारे मिळून आपण प्रगल्भ मराठी केली पाहिजे. भाजपचा मुंबईत जो मोर्चा झाला त्या मोर्चाला त्या मोर्चामध्ये ज्या महिलेने आक्रोश व्यक्त केला त्या महिलेच्या विरोधात आता सदावर्तेंची मुलगी जी आहे तिने तक्रार दाखल केली आहे. तिचं असं म्हणणं आहे की भाषा जी आहे, पद्धत होती भाषा वापरण्याची ती योग्य नव्हती असं तिचं मत आहे. नाही, मला वाटतं हा महिलांच्या सन्मानासाठीच मोर्चा होता. त्याच्यामुळं मोर्चा म्हटला की थोडीफार अव्यवस्था होते हे आपण मानलं पाहिजे आणि ते लोकांना त्रासदायक होतं याची कबुली आम्ही दिली. गिरीश महाजन साहेबांनी दिलगिरी पण व्यक्त केली. परंतु जेव्हा देशभरातल्या राज्यातल्या महिलांच्या सन्मानाचा विषय असतो त्यावेळेला अशा प्रकारे महिलेचं आतताईपणाचं वागणं या ठिकाणी योग्य नाही, हे या ठिकाणी वस्तुस्थिती. एक शेवटचा प्रश्न, संजय गायकवाड जे आमदार आहे शिवसेनेचे, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे वक्तव्य केलंय, आता शिवप्रेमी रोष व्यक्त करतात की त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. नाही, मला वाटतं छत्रपती हा सगळ्यांचा त्या ठिकाणी स्वाभिमान आहे. आमच्या स्वाभिमानाला ठेच लागलेली कोणी सहन करणार नाही. परंतु वात्रट जे बोलतात त्यांना त्या ठिकाणी त्यांना आवरलं पाहिजे आणि संजय गायकवाडांचंही नेहमीच झालं. कॉर्पोरेट जियादचं प्रकरण समोर येतात. मुंबईतल्या आगरीपाड्यामध्ये सुद्धा एक कॉर्पोरेट जियाद जो आहे तो समोर आलेला पाहायला मिळतो. तुमच्या पक्षाचे भायखळ्यातले नेते आहेत नितीन बनकर यांनी हा संपूर्ण प्रकार समोर आणलेला पाहायला मिळतो. नाही, मला वाटतं अशा प्रकारचे जिहादी प्रकरणं राज्यात खूप पुढे येताना दिसत आहेत, ज्याची नाशिकवरनं सुरुवात झाली आणि हे आगरीपाड्याचं भायखळ्याचं प्रकरणसुद्धा गंभीर आहे. भारतीय जनता पार्टीचे आमचे महामंत्री नितीन बनकर यांनी हा विषय ऐरणीवर आणला आहे. मला वाटतं पोलीस प्रशासन याच्यामध्ये लक्ष घालून या ठिकाणी अशा प्रवृत्तींना ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही. आज काल पहिला गुन्हा या संदर्भात आगरीपाड्यात दाखल झाला, आज दुसरा गुन्हा आता या संदर्भामध्ये पायदुरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे. मुंबईमध्ये तुम्हाला वाटतं का आणखी अशी प्रकरण? नाही, मला वाटतं हे तर हिमनगाचं टोक आहे. जेवढं खोलात जाऊ
तेवढी अशी प्रकरणे आपल्याला दिसतील आणि त्याची आता सुरुवात झाली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.